उजनी धरणात बोट उलटून बुडालेल्या 6 जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत। गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे एनडीआरएफचे जवान शोध कार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या परिसरात दाखल झाले। यावेळी 3 जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले। यानंतर एनडीआरएफचे जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल। त्यानंतर काही वेळातच एनडीआरएफच्या पथकाला चौथा मृतदेह सापडला। 4 मृतदेहांमध्ये 2 पुरुष, 1 महिला, एका लहान मुलाचा समावेश आहे। मात्र आता उर्वरित 2 मृतदेह कधी मिळणार याची संबंधितांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा आहे। तब्बल गेल्या 36 तासांपासून उजनीच्या जलाशयात बेपत्ता झालेल्या 6 जणांना शोधण्यासाठी मोहीम सुरू होती। बुधवारी जवळपास 17 तासांनी एनडीआरएफच्या जवानांना बोट सापडली होती। ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती। मात्र काल दिवसभर शोध घेऊनही एकही मृतदेह मिळाला नव्हता। त्यामुळे मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले होते। स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातही मृतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र महिलेची पर्स, मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तू या पलीकडे त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं। उजनी धरणातील बोट दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव दाम्पत्य व त्यांची 2 लहान मुलं, कुगाव येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा आणि बोट चालक असे एकूण 6 जण बुडाले होते। या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावं समोर आलेली आहेत। गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, कोमल दत्तात्रय जाधव वय 25, शुभम गोकुळ जाधव वय 1.5 वर्ष, माही गोकुळ जाधव वय 3 वर्ष, सर्व राहणार झरे तालुका करमाळा, अनुराग अवघडे वय 35, गौरव धनंजय डोंगरे वय 16, दोघं राहणार कुगाव तालुका करमाळा अशी पाण्यात बुडालेल्या 6 जणांची नावं आहेत। मंगळवारी संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील कुगाव, पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील काळाशी येथील जाण्यासाठी हे प्रवासी बोटीनं निघाले होते। त्यावेळी वादळी वारं वाहू लागल्यानं बोट उलटली। यावेळी बोटीवर 7 प्रवासी प्रवास करत होते। यापैकी 1 जण पोहत बाहेर आला होता। त्यामुळे या दुर्घटनेची माहिती समोर आली। त्यानंतर उर्वरित 6 जणांचा शोध सुरू होता। मात्र शोध कार्याच्या संथ गतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता।